नमस्कार, मी प्रशांत कदम. निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी अर्थातच आपल्या सगळ्यांना माहितीची भूक असते. कुठल्या राज्यात नेमकं काय झालेलं आहे हे सविस्तर जाणून घेण्यासाठी आपण वर्तमानपत्र हातात घेतो. पण आज पश्चिम बंगालच्या निकालावरती काही वर्तमानपत्रांच्या ज्या हेडलाईन्स आहेत त्या आजच्या मीडियाची अवस्था सांगण्यासाठी पुरेशा बोलक्या आहेत. इकॉनॉमिक टाइम्स समूहाचं जे वर्तमानपत्र आहे त्याची आजची हेडलाईन आहे, आंधी बनके आया हूं. पंतप्रधान मोदींचा फोटो छापलेला आहे आणि त्याच्या खाली ही ओळ लिहिलेली आहे. सोबतच टेलिग्राफ हे जे पश्चिम बंगालमधलं वर्तमानपत्र आहे त्यांची सुद्धा हेडलाईन खूप बोलकी आहे. बीजेपीज बेंगॉल असं टेलिग्राफनं लिहिलेलं आहे. एरवी याच टेलिग्राफनं अनेक धारदार मथळे इतकी वर्ष भाजपच्या विरोधात दिलेले होते. पण ज्या क्षणी ममतांचं सरकार खालसा झालेलं आहे त्या क्षणी बीजेपीज बेंगॉल अशी हेडलाईन टेलिग्राफनं दिलेली आहे. याच्याशिवाय दुसरा कुठलाही मथळा जो आहे तो त्यांना आज तरी सुचलेला नाही आहे. आणि अनेक लोक याच्यावरती असं व्यक्त होत आहेत की कदाचित कालच्या निवडणुकीनं झालेलं हे सगळ्यात मोठं परिवर्तन जे आहे ते म्हणायला हवं. बाकीच्या वर्तमानपत्रांच्या हेडलाईन जर तुम्ही बघितल्या तर इंडियन एक्सप्रेसमध्ये बीजेपी वेव्ह सिंग्स ममता, विजय राईट्स तमिळताईड. हिंदूमध्ये आहे चेंज अँड चर्न इन बेंगॉल, TN केरला. आणि टाइम्स ऑफ इंडियाची हेडलाईन आहे बीजेपी इज बेंगॉल जनताज पार्टी. साहजिक आहे, अतिशय मोठा आणि भाजपसाठी पश्चिम बंगालमधला पहिला हा विजय जो आहे तो आयडिओलॉजिकली सुद्धा फार महत्त्वाचा आहे. आणि काल जेव्हा रात्री उशिरा बातमी आली की भवानीपूर या स्वतःच्या मतदारसंघामधून सुद्धा ममता बॅनर्जी पराभूत झालेले आहेत, याच्यानंतर ममता बॅनर्जींसाठी हा एकूणच पराभव किती मोठा आहे याची कल्पना येऊ शकते. सुवेंदू अधिकारी ज्यांनी मागच्या वेळी सुद्धा नंदीग्राममधून ममता बॅनर्जींना पराभूत केलेलं होतं, मागच्या वेळी ममता 2 सीटमधून लढलेल्या होत्या, यावेळी सुवेंदू अधिकारी भवानीपूरमध्ये आले आणि भवानीपूरमध्ये त्यांनी ममता बॅनर्जींना पराभूत केलेलं आहे 15,000 मतांच्या फरकानं. केवळ ममता बॅनर्जी नाही आहे, स्टॅलिन तमिळनाडूचे मुख्यमंत्री यांचा सुद्धा स्वतःचा विधानसभा मतदारसंघातून पराभव झालेला आहे. केरळमध्ये पिनराई विजयन यांचा सुद्धा पराभव झालेला आहे. म्हणजे 3 मुख्यमंत्री त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये सुद्धा स्वतः विजयी होऊ शकलेले नाही आहेत. काय नेमका हा पॅटर्न आहे? म्हणजे हा केवळ निवडणूक निकाल नाही आहे, देशाची राजकीय व्यवस्था जी आहे ती एकदम बदलली जातीये. हे लक्षात घ्या की 2 वर्षापूर्वी स्थापन झालेली एखादी पार्टी तमिळनाडूमध्ये अचानक पहिल्याच निवडणुकीमध्ये विजयापर्यंत पोहोचतीये. पश्चिम बंगालमध्ये म्हणजे एखाद्या सरकारच्या विरोधातला रोष निर्माण होणं, त्यांच्या विरोधात मतदान होणं आपण समजू शकतो. पण जी पार्टी 10 वर्षांपूर्वी 3 जागांवरती होती 10% मतदानासह, ती दुसऱ्याच निवडणुकीमध्ये डायरेक्ट 77 जागांच्या वरती पोहोचते. 3 पट त्यांचा वोट शेअर वाढतो आणि आता तर तो 45% आसपास पोहोचलेला आहे. त्यामुळं हे जे काही होतंय याच्यातून पूर्णपणे आपली पॉलिटिकल ऑर्डर बदलली जातीये, हे लक्षात घेतलं पाहिजे. आता पश्चिम बंगालच्या एकूणच निकालाबद्दलचे बरेच प्रश्न जे आहेत ते अर्थातच SIRशी निगडीत आहेत. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ज्याच्यामध्ये 27 लाख मतं जी आहेत ती अशी आहेत की जे बांगलादेशी घुसखोर नाही आहेत, त्यांच्या आयडेंटिटीबद्दल अजूनही कोणी प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं नाही आहे. लक्षात घ्या, 97 लाख आधी बाद झालेले होते ते वेगळे, त्यांची कारणं जी आहेत ती निवडणूक आयोगानं सांगितलेली आहेत. या 27 लाख लोकांच्या बद्दल त्यांना अपील करण्याचा मार्ग सुप्रीम कोर्टानं अजूनही कायम ठेवलेला आहे. फक्त ते अपील त्यांना आता निवडणुकीच्या नंतर करता येणार आहे. म्हणजे उद्या जर याच्यातले काही मतदार पात्र ठरले तरी सुद्धा त्यांना या निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार मिळू शकलेला नाही आहे. याचं उत्तर कोण देणार आहे? म्हणजे एक आकडेवारी बघा, अतिशय महत्त्वाची आकडेवारी आहे. या आत्ताच्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि तृणमूल यांच्यातला जो फरक आहे तो वोट शेअरचा 4.3% आहे आणि जी मतं बाद झालेली आहेत ती 4.6
इतकी आहेत. म्हणजे 27 लाख मतं जी आहेत ती बाद झाली आणि 13 लाख मतांचा फरक जो आहे तो तृणमूल आणि भाजपच्या एकूण मतामध्ये आपल्याला दिसतो आहे. सोबतच SIR आपण हे म्हणत नाही आहे की केवळ स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन किंवा SIR हेच ममतांच्या पराभवाचं कारण आहे. ते अनेक कारणांच्यापैकी एक कारण असू शकतं. सोबतच 15 वर्षांची अँटी इन्कम्बन्सी, अशी अँटी इन्कम्बन्सी फेस करताना ज्या काही गोष्टी लागतात हाताशी त्या केवळ भाजपकडेच आहेत का? भाजपची मध्य प्रदेशपासून गुजरातपासून अनेक ठिकाणी सरकारं एकापाठोपाठ एक निवडून येत आहेत. फक्त विरोधकांच्याच सरकारला अँटी इन्कम्बन्सीची लागण कशी होतीये हा खरोखर राजकीय विश्लेषकांसाठी एक संशोधनाचा विषय बनणार आहे. म्हणजे तमिळनाडूचं पण उदाहरण घ्या की तमिळनाडूमध्ये स्टॅलिन मुख्यमंत्री असताना 11% ग्रोथ, आर्थिक ग्रोथ या राज्यानं नोंदवलेली होती. सामाजिकदृष्ट्या सुद्धा काही चांगले महत्त्वाचे निर्णय घेतलेले होते. पण तरीसुद्धा पश्चिम बंगालमध्ये तमिळनाडूमध्ये स्टॅलिन यांचं सरकार वाचू शकलेलं नाही आहे. त्यामुळं हा अँटी इन्कम्बन्सीचा प्रभाव केवळ विरोधकांना का लागू होतोय हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आता ममता बॅनर्जी यांच्याबद्दल म्हणजे एका गोष्टीबद्दल अनेक लोक सहमत असतील की जरी ममतांच्या विरोधात फार राग नसला तरी त्यांचं जे नेटवर्क आहे, खाली ग्राउंड लेवलला जे त्यांचे कार्यकर्ते आहेत, आमदार आहेत, स्थानिक नेते आहेत, त्यांच्या विरोधातला रोष वाढत चाललेला असू शकतो. गेल्या काही वर्षामध्ये वेगवेगळ्या घोटाळ्यांच्या बातम्यासुद्धा येत होत्या. त्या शिक्षक भरतीचा घोटाळा विशेषतः आणि त्याच्यानंतर मेडिकल कॉलेजमध्ये एका मुलीवरती बलात्काराची जी घटना घडली ती अत्यंत भयानक होती. आरजीकार मेडिकल कॉलेजमध्ये एका मुलीचा अशा पद्धतीनं गँगरेप होऊन तिला ठार मारण्यात आलेलं होतं. दिल्लीतल्या निर्भया कांडची आठवण करून देणारं हे अतिशय भयानक कांड होतं. त्या पीडित मुलीच्या आईला भाजपनं आमदारकीचं तिकीट दिलं, तिला निवडून आणलं आणि हा मुद्दा जो आहे तो अर्बन वोटरसाठी सुद्धा फार महत्त्वाचा ठरलेला असू शकतो. पण या सगळ्यामध्ये केंद्रीय यंत्रणांचा वापर ज्या पद्धतीनं झालेला आहे त्याच्याबद्दलचे धोके काय आहेत हे दर्शवणारे 2 लेख जे आहेत ते आज इंडियन एक्सप्रेस या वर्तमानपत्रामध्ये आलेले आहेत. पहिला लेख जो आहे तो अर्थातच प्रताप भानू मेहता यांचा आहे, ज्याच्यात त्यांनी हे म्हटलेलं आहे की आसाम बेंगॉल टेम्पलेट विल गो नॅशनल, इट फ्युअल सपोर्ट फॉर BJP नॉट रेजिस्टन्स. प्रताप भानू मेहता हे वारंवार या सगळ्याबद्दल अतिशय टोकदार विश्लेषण करत असतात आणि त्यांचं म्हणणं हे आहे की हे जे टेम्पलेट आहे आसाममध्ये सुद्धा डिलिमिटेशन झालेली होती. पश्चिम बंगालमध्ये तर SIR पासून फार वेगवेगळ्या गोष्टी करण्यात आलेल्या आहे. तर हे उद्या 2029ला रिप्लिकेट केलं जाईल, हेच मॉडेल देशपातळीवरती 2029ला आणलं जाईल आणि त्याच्याबद्दल विरोधक किती सावध आहेत हा प्रश्नसुद्धा अनेक जण विचारतायत. योगेंद्र यादव यांचा सुद्धा लेख याच वर्तमानपत्रामध्ये आहे, ज्याचं टायटल आहे ऑपोजिशन शुड गो बॅक टू ड्रॉइंग बोर्ड, रिइमॅजिन पॉलिटिक्स, रिवायर मशीन. म्हणजे त्यांचं म्हणणं हे आहे की उदाहरणार्थ केरळ आणि तमिळनाडूमध्ये जे निकाल आलेले आहेत त्या निकालामुळं डिस्ट्रॅक्शन होऊ देऊ नका. तमिळनाडूमध्ये आपल्याला तो लोकशाहीचा विजय वाटतोय, केरळमध्ये फ्लिपफ्लॉप होत असतं, त्याच्यामध्ये काही नवीन नाही आहे. पण पश्चिम बंगालमध्ये जे झालेलं आहे आणि ज्या पद्धतीने यंत्रणांचा वापर झालेला आहे त्याच्यामध्ये लेवल प्लेईंग फील्ड नव्हतं ही गोष्ट तर आहेच. पण जोपर्यंत अशा पद्धतीचं लेवल प्लेईंग फील्ड मिळवून देण्यासाठी कुणीतरी पुढे येत नाही आहे किंवा काहीतरी जनतेच्या दबावातून त्या संदर्भात व्यवस्थांना वठणीवर आणलं जात नाही, तोपर्यंत या निवडणुकांमध्ये अशा पद्धतीनं फायदा जो आहे तो भाजपला होत राहणार आहे. आणि ही नंतर जी विश्लेषणं येतात की पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये भाजपचे सुनील बन्सल यांनी अशी अशी कामगिरी केली, इतक्या दिवसांपासून तळ ठोकून होते वगैरे वगैरे, या असल्या विश्लेषणांना काहीही अर्थ नसतो. लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही यंत्रणा उघडपणे अशा पद्धतीने वापरता, म्हणजे ममता बॅनर्जींच्या विरोधातला राग, अँटी इन्कम्बन्सी ठीक आहे, त्याची जी काही नॅचरल प्रतिक्रिया यायला पाहिजे, जी आपण एक वेळ म्हणू शकतो की तमिळनाडूमध्ये आली, तशी जरी येऊ दिली असती तरीसुद्धा आपल्याला पश्चिम बंगालचा निकाल जो आहे तो आत्ता आहे असा दिसला नसता. आणि या पार्श्वभूमीवरती या सगळ्या निकालाकडे बघितलं पाहिजे. आता विरोधकांची सुद्धा काही ठिकाणी चूक नक्कीच होतीये. आसामसारखं राज्य की ज्या राज्यामध्ये
स्वतः मुख्यमंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या इतक्या गोष्टी आहेत आणि ज्यावेळी आसाममध्ये इतक्या म्हणजे दुसरे 2 टर्म झालेले आहेत हेमंत बिश्वा शर्मा यांच्या, आणि त्याच्यानंतर जरी विरोधकांना त्याच्यामध्ये हे करता येत नसेल तर जुबिन गर्ग सारखा आसामचा एक लोकप्रिय गायक गेल्यानंतर एक पब्लिक सेंटिमेंट तयार झालेलं होतं आणि ते सरकारच्या विरोधातलं सुद्धा करता आलं असतं. पण त्याचा फायदा जर विरोधकांना घेता येत नसेल तर मग विरोधक किती कमी पडतायत याचा विचार त्यांनी करायला पाहिजे, असं सुद्धा याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आता योगेंद्र यादव यांनी याच लेखामध्ये मांडलेला एक मुद्दा फार महत्त्वाचा आहे. ते असं म्हणतायत की BJP गेल्या काही वर्षामध्ये पश्चिम बंगालच्या बाबतीत कशी वागणूक देत होती बघा. द सेंट्रल गव्हर्नमेंट अँड द प्रो BJP मीडिया neglected some things. The center choked the West Bengal government of resources. पश्चिम बंगालचे रिसोर्सेस अडवून ठेवलेले होते. शटिंग डाऊन प्रोग्राम्स लाईक मनरेगा, PM आवास योजना, आणि या सगळ्याकडं इलेक्शन कमिशन आणि मीडिया जो आहे तो डोळेझाक करून निवांतपणे बघत होता. म्हणजे आत्तासुद्धा ज्यावेळी पश्चिम बंगालमधल्या निवडणुका संपलेल्या आहेत त्याच्यानंतर बघा काय घडतं आहे. कालपासून बऱ्याच कोलकाता आणि पश्चिम बंगालमधल्या वेगवेगळ्या ठिकाणी तोडफोडीच्या बातम्या ज्या आहेत त्या आपल्याला येत आहेत. आणि ह्या तोडफोडीच्या बातम्या कुठून येत आहेत? इंडिया तृणमूल काँग्रेसनं काय म्हटलं आहे बघा. BJP हॅज क्रॉस्ड ऑल लिमिट्स बाय सेटिंग द TMC ऑफिस इन सिलिगुडी ऑन फायर. सिलिगुडीमधलं ऑफिस भाजपच्या समर्थकांनी पेटवून दिलेलं आहे, ज्याच्याबद्दल गोदी मीडियामध्ये कुठेही बातम्या येत नाही आहेत. या हिंसाचाराच्या बातम्या भाजपच्या असल्यामुळं दिल्या जात नाही आहेत का, याच्याबद्दलचे प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले जातात. आणि केवळ सिलिगुडी नाही आहे, मुर्शिदाबादमध्ये तेच चाललेलं आहे. बघा कशा पद्धतीने तोडफोड होती आहे. सोबतच अगदी कोलकात्यामध्ये आसनसोलमध्ये सुद्धा हेच घडलेलं आहे. आणि जलपैगुडी इथं सुद्धा तेच आहे. ही सगळी व्हिज्युअल तुम्हाला जी दिसत आहेत ही सगळी भाजपनं निवडणूक जिंकल्या केलेल्या तोडफोडीची आहेत. आता प्रश्न हा उरतो की जर तुम्ही 2.5 लाख इतका सेंट्रल पोलीस फोर्स पश्चिम बंगालमध्ये आणून ठेवलेला होता, तर निवडणूक संपल्या आणि तुमचं सरकार आल्यानंतर अमित शहानी हे सांगितलेलं होतं की पोस्टपोल व्हायलन्स आहे तो होऊ नये यासाठी हे सगळं फोर्स जे आहे ते अजून काही आठवडे पश्चिम बंगालमध्ये असेल. पण मग त्यांच्या उपस्थितीमध्ये सुद्धा हा हिंसाचार नेमका कशामुळे होतोय हा याच्यातला मूलभूत प्रश्न आहे आणि त्याच्याबद्दल सुद्धा विचार करणं आवश्यक आहे. केवळ निवडणुका जिंकणं आणि निवडणूक ज्वर हा या देशाच्या अवस्थेवरचा उपाय नाही आहे. निवडणूक जिंकण्यामध्ये भाजपला भलेही एक कौशल्य प्राप्त झालं असेल, आत्ता या घडीला 22 राज्यामध्ये देशातल्या त्यांची सरकार आहेत. आणि ज्यावेळी 2014मध्ये मोदी सत्तेत आलेले होते त्यावेळी साधारणपणे 14 राज्य त्यांच्या हातामध्ये होती, त्यातली केवळ स्वबळावरती तर 7 की 9च होती. आता हा आकडा वाढून 22 वरती आलेला आहे. पण इतकी मोठी सत्ता हातात असताना तुम्ही जनतेसाठी नेमकं काय करताय? पॉलिसीबद्दल लोक कधी बोलणार? निवडणुकांच्या बद्दल अधिक बोलण्याऐवजी हा सुद्धा याच्यामध्ये विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आता प्रादेशिक पक्षांचं या सगळ्या निवडणुकीनं जे करून ठेवलेलं आहे त्याची चर्चा पुढच्या काही काळामध्ये सातत्यानं होत राहील. पण एक दिसतंय की या निवडणुकीमध्ये सगळी मशिनरी जी आहे ती भाजपनं अशा पद्धतीने वापरलेली आहे की ती पूर्णपणे विरोधकांना लेवल प्लेइंग फील्ड अजिबात मिळू देणार नाही. तुम्हाला या सगळ्या निकालाबद्दल काय वाटतं? तुमच्या सूचना आणि प्रतिक्रिया आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.